पेपर फुटी प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरलेला असताना, देशात खळबळ माजलेली असताना आता एमबीबीएसचं ऍडमिशन करून देतो या नावाखाली म्हणून अनेक विद्यार्थ्यांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या एका महाठगाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। हे संपूर्ण प्रकरण केवळ पुण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर देशभरातील अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक या महाठगानं केली असण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, कशा पद्धतीने ही सगळी फसवणूक तो करत होता हे सुद्धा समजून घेणार आहोत। आणि विशेष म्हणजे हा जो आरोपी आहे, या आरोपीला चक्क जेलमधून पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। याचाच अर्थ तो आणखी एका गुन्ह्यामध्ये ऑलरेडीच तुरुंगामध्ये होता। त्यामुळे त्याने याआधी सुद्धा नेमके काय काय स्वरूपाचे गुन्हे केलेत हे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। आदित्य कुमार उर्फ अरविंद आरागोंडा असं या तेलंगणामध्ये राहणाऱ्या नागरिकाचं नाव आहे, ज्याच्यावरती हे सगळे गुन्हे दाखल आहेत। हा जो संशयित आरोपी आहे तो सध्या आर्थर रोड जेलमध्ये होता आणि याच जेल प्रशासनाच्या ताब्यातून आता त्याला पुणे पोलिसांनी स्वतःच्या ताब्यात घेतलेला आहे। आता मुळात हा करत काय होता, तर ऍडव्हिओ सोल्युशन्स नावाची एक कंपनी, बनावट कंपनी आपण म्हणूया, ती त्यानं स्थापन केलेली होती। या कंपनीच्या माध्यमातून देशातील अनेक विद्यार्थी ज्यांना एमबीबीएस ला ऍडमिशन घ्यायचंय अशा विद्यार्थ्यांना तो टार्गेट करायचा आणि त्यांना समुपदेशन अर्थात कन्सल्टिंग फीच्या नावाखाली लाखो रुपये त्यांच्याकडून उकळले जायचे। आता मुळात हा काय करायचा, तर जे पालक आहेत, ज्यांची मुलं एमबीबीएस साठी इच्छुक आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत ज्यांना एमबीबीएस ला ऍडमिशन्स घ्यायचे आहेत, अशा विद्यार्थ्यांना तो टार्गेट करायचा, तुमचं समुपदेशन करतो, तुम्हाला कोणत्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल, कुठे ऍडमिशन घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीने ऍडमिशनची प्रोसिजर असेल, अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचं आमिष दाखवत आणि समुपदेशन करतो असं सांगत शासकीय महाविद्यालयामध्ये ऍडमिशन हवं असेल तर 5 लाख रुपये आणि खासगी महाविद्यालयामध्ये ऍडमिशन हवं असेल तर 3 लाख रुपये अशी फी त्याच्याकडून आकारली जायची। अर्थात पुढे या सगळ्याचं काहीच व्हायचं नाही, कारण कुणालाच ऍडमिशन्स तर मिळतच नव्हते त्याच्या माध्यमातून। पण हे सगळं गेल्या अनेक दिवसांपासून तो करत होता। आतापर्यंत ऑन रेकॉर्ड त्यानं 40 विद्यार्थ्यांसोबत हे सगळं केल्याची माहिती समोर आली आहे। कदाचित हा आकडा मोठा सुद्धा असू शकतो। त्यामुळे अशाच पद्धतीने अनेक पालकांची त्यानं फसवणूक केली आणि या सगळ्यामध्ये पुण्यातल्या येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सुद्धा एका पालकाची अशाच पद्धतीनं 8.25 लाखांची ही सगळी फसवणूक झाली। त्यानंतर अर्थातच जागृत पालक होते, त्यामुळे त्यांनी लगेचच येरवडा पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या विषयीची तक्रार दाखल केली। पोलिसांनी जेव्हा आरोपीचा शोध सुरू केला त्यावेळेस हा आरोपी मूळचा तेलंगणाचा असल्याचं समजलं। मात्र त्या आरोपीवरती मुंबईमध्ये सुद्धा आणि हैदराबादमध्ये सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत। यापूर्वीचे तब्बल 6 गुन्हे आहेत आणि सगळेच गुन्हे हे फसवणुकीच्याच संदर्भातले किंवा आर्थिक फ्रॉड वगैरे आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीचेच गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये सुद्धा त्याच्यावर असाच एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला, ज्यामध्ये पोलिसांनी त्याला अटक केलेली होती। सुरुवातीचे काही दिवस तो पोलीस कोठडीमध्ये होता, त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे त्याची रवानगी ही आर्थर रोड जेलमध्ये झालेली होती। आता मात्र येरवडा पोलिसांनी त्याला न्यायालयीन कोठडी आधीच्या गुन्ह्यात मिळाल्यामुळे त्याला अटक करण्यासाठीची परवानगी कोर्टाकडे मागितलेली होती, तसा अर्ज केलेला होता आणि या आरोपीला आता आर्थर रोड जेलमधून पुणे पोलिसांनी स्वतःच्या ताब्यात घेतलंय। त्यामुळे याने याआधी अशा पद्धतीनं कुणाची फसवणूक केली आहे, हा एकटाच व्यक्ती इतकं मोठं रॅकेट नक्कीच चालवू शकत नाही। याचा अर्थ त्याच्यासोबत काम करणारे आणखी काही लोक असू शकतात, आणखी काही जणांनी या सगळ्यामध्ये त्याची साथ दिलेली असू शकते, विद्यार्थी हेरण्याचं काम केलेलं असू शकतं। त्यामुळे त्याची टीम नेमकी कोण, या सगळ्यामध्ये इतर सहभागी आरोपी नेमके कोण आहेत, या सगळ्याचा शोध आता पुणे पोलिसांकडून घेतला जाणार आहे आणि या सगळ्या तपासातून आणखी काय काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र तुम्ही सुद्धा स्वतः डॉक्टर होण्यासाठी इच्छुक असाल, इंजिनियर होण्यासाठी इच्छुक असाल किंवा तुमची पाल्य, तुमची मुलं जर या सगळ्यासाठी इच्छुक असतील तर अशा पद्धतीच्या फ्रॉड मध्ये, स्कॅम मध्ये कुणीही अडकू नये असं आवाहन पोलिसांकडून सातत्यानं केलं जातंय। कारण लाखो रुपये उकळून सुद्धा या सगळ्यामध्ये ऍडमिशन्स होत नाहीत किंवा जे काही आधी प्रॉमिसेस दिले जातात, आधी जी काही आमिष दाखवली जातात ती कुठल्याही पद्धतीने पूर्ण होत नाही। केवळ या सगळ्यामध्ये लाखो रुपयांची फसवणूक होते आणि अशा पद्धतीच्या महाठगांचा या सगळ्यातून फायदा होतो, हे या आधी सुद्धा अनेकदा घडलंय। त्यामुळे अशा पद्धतीच्या भूलथापांना बळी पडू नये, आपण आपल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं अभ्यास करावा आणि जी काही लीगल प्रोसिजर आहे ऍडमिशनची त्याद्वारेच ऍडमिशन्स मिळवावीत। अशा पद्धतीच्या या ठगांवरती कुणीही विश्वास ठेवू नये
नये असं आवाहन आता पुन्हा एकदा पोलिसांकडून करण्यात आलंय. त्यामुळे तुमच्या सोबत जरी असं काही घडलेलं असेल तर तुम्ही सुद्धा लगेचच तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या सगळ्या विषयीची तक्रार द्या, जेणेकरून ही सगळी जी रॅकेट्स आहेत, विद्यार्थ्यांना फसवणारी विशेषतः जी रॅकेट्स आहेत, ती सगळीच रॅकेट्स भविष्यात सुद्धा उघडकीस येतील. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.